आपण जो इतिहास वाचतो, ऐकतो, तो आपल्यापर्यंत नेमका पोहोचतो कसा? कोणीतरी आहे, जी जुन्या काळातल्या वस्तू, कागदपत्र आणि कथा हजारो वर्षांपासून जपत आला आहे. पण कोण करतं हे सगळं आणि कसं? चला, आजच्या या भागात आपण इतिहासाच्या या अदृश्य रक्षकांमागचं अद्भुत विज्ञान आणि कला उलगडून पाहूया. कधी विचार केलाय का, की एखादी साधी दगडी मूर्ती किंवा एक जुनं हस्तलिखित या गोष्टी अचानक इतक्या महत्वाच्या, इतक्या अनमोल कशा बनतात? आणि त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी कोण आणि कशी पार पाडतं? याच प्रश्नांची उत्तरं आपण या प्रवासात शोधणार आहोत. चला तर, या प्रवासाची सुरुवात करूया एका ओळखीच्या चेहऱ्याने. हा चेहरा तर सगळ्यांनाच माहीत आहे, मोनालिसा. लिओनार्डो दा विंची यांनी काढलेले हे चित्र आज एक अनमोल ठेवा आहे. याचं रक्षण करतं पॅरिसमधलं लुव्र संग्रहालय. पण मोनालिसा तर एक उदाहरण झालं. अशा लाखो करोडो वस्तू जगभरात विखुरलेल्या आहेत. मग पाहूया त्यांचं रक्षण कोण करतं. तर कोण आहेत हे इतिहासाचे संरक्षक? हे कोणी गुप्तहेर किंवा सुपरहिरो नाहीयेत. तर या आहेत जगभरातल्या मोठमोठ्या संस्था, ज्यांनी आपलं संपूर्ण अस्तित्व ह्याच कामासाठी वाहून घेतलं आहे. खरं तर ह्या फक्त इमारती नाहीत, तर आपल्या ज्ञानाची आणि संस्कृतीची मंदिरे आहेत. ह्याच संस्थांमुळे आपला भूतकाळ आज जिवंत आहे आणि तो पुढच्या पिढ्यांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचू शकतो. आणि ह्या संस्था किती विशाल आहेत ह्याचा जरा विचार करा. पॅरिसचं लुव्र संग्रहालय 18व्या शतकात सुरू झालं. लंडनच्या ब्रिटिश संग्रहालयात तब्बल 80 लाख वस्तू आहेत. आणि अमेरिकेच्या नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीमध्ये तर चक्क 12 कोटींहून अधिक नमुने आहेत. कल्पना करा. आणि हो, हे विसरून चालणार नाही की आपल्या कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातलं पहिलं वहिलं संग्रहालय आहे. आणि ह्याच त्या भव्य संस्था. एका बाजूला ब्रिटिश संग्रहालय आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेतील नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री. या फक्त सुंदर दिसणाऱ्या वास्तू नाहीत, तर आपल्या सगळ्यांच्या इतिहासाच्या जिवंत साक्षीदार आहेत. आणि आता येऊया आपल्या मुंबईत. ही जी भव्य वास्तू दिसतीये ना, हे आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. या इमारतीची इंडो गोथिक शैली म्हणजे बघा, भारतीय आणि युरोपियन स्थापत्यकलेचा काय सुंदर मिलाप आहे हा. म्हणूनच तिला पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा मिळालाय. इथे जवळपास 50,000 वस्तू जपल्या आहेत. आतापर्यंत आपण बोललो वस्तूंबद्दल, पण इतिहासाचा सगळ्यात मोठा खजिना, त्याची सगळ्यात मोठी गुप्तीत, ही तर कागदावर लिहिलेली असतात. मग त्यांचं रक्षण कोण करतं? इथे येतात ग्रंथालये आणि अभिलेखागार. आता यात एक महत्वाचा फरक आहे. ग्रंथालये पुस्तके जपतात, पण अभिलेखागार काय करतात? तर सरकारी दस्तऐवज आणि महत्वाच्या नोंदी जशाच्या तशा कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवतात. आणि हे काम किती मोठं असू शकतं याचं एक उदाहरण म्हणजे पुणे अभिलेखागार. इथे मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित मोडी लिपीतली तब्बल 5 कोटी कागदपत्र आहेत. हो, 5 कोटी. यालाच पेशवे दफ्तर असंही म्हटलं जातं. चला, आता जरा ह्या कामामागचं विज्ञान समजून घेऊया. म्हणजे हे जे संरक्षक आहेत ते हे काम नक्की करतात तरी कसं? कारण हे फक्त वस्तू उचलून जपून ठेवणं नाहीये, यामागे एक पूर्ण शास्त्र आहे. बघा, इतिहास आपल्यापर्यंत 3 मुख्य मार्गांनी पोहोचतो. एक म्हणजे मौखिक, आपल्या आजी आजोबांच्या गोष्टी, लोकगीतं. दुसरं म्हणजे लिखित, म्हणजे जुनी हस्तलिखितं, पत्र. आणि तिसरं म्हणजे भौतिक, म्हणजे शिल्प, मूर्ती, वास्तू. आणि साहजिकच या तिन्ही गोष्टी जपायच्या पद्धतीही वेगवेगळ्या असणार. समजा एक जुनं हस्तलिखित सापडलं, तर त्याचा प्रवास कसा होतो? सगळ्यात आधी ते मिळवून त्याची नोंद केली जाते. मग विशेष रासायनिक प्रक्रिया वापरून ते स्वच्छ आणि मजबूत केलं जातं. त्यानंतर तज्ज्ञ लोक त्याचं ऐतिहासिक महत्त्व ठरवतात. आणि मग कुठे ते प्रकाशित होतं किंवा प्रदर्शनात ठेवलं जातं. किती मोठी प्रक्रिया आहे. आणि हे सगळं करायला काय काय लागत असेल याची कल्पना करा. फक्त इतिहास माहीत असून चालत नाही. ब्राह्मी, मोडी, पर्शियन सारख्या जुन्या लिपी वाचता यायला हव्यात. त्या काळातली समाजरचना कशी होती हे समजायला हवं. एवढंच नाही तर कागद कुठला आहे, शाई कोणती आहे, रंग कुठले आहेत याचं ज्ञान आणि त्यामागचं रसायनशास्त्रही माहिती असायला हवं. म्हणजे बघा, हे किती विशेष कौशल्य आहे. ठीक आहे, आपण हा सगळा ठेवा जपला, पण एवढ्या प्रचंड माहितीचं करायचं काय? ती सगळ्यांपर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचवायची कशी? या प्रश्नातूनच एका नव्या गोष्टीचा जन्म झाला. आणि ती गोष्ट म्हणजे विश्वकोश, ज्याला आपण कोश वाङ्मय असंही म्हणतो.
विश्वकोशाचं काम अगदी सोपं आहे. जे काही ज्ञान उपलब्ध आहे त्याला व्यवस्थित लावून सोप्या भाषेत सगळ्यांसाठी उपलब्ध करून देणं. आणि ज्ञानाला असे एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न काही आजचा नाहीये. अगदी पहिल्या शतकात प्लिनी नावाच्या माणसानं नॅचरल हिस्ट्री नावाचा ग्रंथ लिहिला. तिथपासून ही सुरुवात झाली. मग 18व्या शतकात एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका आलं आणि आपल्या भारतातही रघुनाथ भास्कर गोडबोलेंनी भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश तयार केला. आणि 20व्या शतकात श्रीधर व्यंकटेश केतकरांनी तर 23 खंडांचा महाराष्ट्रीय ज्ञानकोश उभा केला. काय जबरदस्त प्रवास आहे हा. पण या सगळ्या धावपळीनंतर एक शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की हे सगळं करायचंच का? का जपायचा हा इतिहास? याचं उत्तर कदाचित या एका वाक्यात आहे. विश्वकोश हे समाजाच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक स्थितीचं प्रतीक आहे. म्हणजे एखादा समाज किती प्रगत आहे, किती विचार करतो, हे त्या समाजात तयार होणाऱ्या विश्वकोशांवरून कळतं. म्हणजेच जेव्हा आपण हे ऐतिहासिक खजिने जपतो, हे ज्ञान एकत्र आणतो, तेव्हा आपण फक्त भूतकाळात डोकावत नाही, आपण आपल्या भविष्यासाठी एक ओळख आणि शहाणपणाचा एक भक्कम पाया रचत असतो. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. विचार करा, जर येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्या संस्कृतीतली फक्त एकच गोष्ट जपून ठेवायची संधी मिळाली तर ती कोणती असेल? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.